नमस्कार, मी शुभदा. शुभदाच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं भरभरून स्वागत करते. आज आपण एग भुर्जी, अंडा भुर्जी कशी करायची ते पाहूयात. झटकीपट रेसिपी आहे. चला तर मग. मी गॅसवर कढई मीडियम फ्लेमवर तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जवळपास एक 6 चमचे तेल घालतीये. अंडा भुर्जी करायला तेल जास्त लागतं. अंडा भुर्जी एकदम छान होते आणि मोकळी सूद होते. हलकसं माझं तेल आता गरम झालेलं आहे आणि आता मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि जवळपास एक 3-1 मिनिटं कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊयात. अंडा भुर्जी करताना कांदा जरा जास्त घ्यावा. अंडा भुर्जी खूप छान बनते. मस्त. इथे माझे 2 मिनिटं झालेले आहेत आणि पुन्हा एकदा मी कांदा छान असा परतून घेतेय. जेवढा कांदा छान परतणार तेवढी भुर्जी चांगली बनेल. आता इथे मी कांद्यामध्ये अंड फोडत नाहीये. असं सेपरेट एका बाउलमध्ये अंड फोडून घेतेय. याचं कारण असं की कधी कधी अंड खराब निघतं. त्याच्यामुळे तुमची संपूर्ण भुर्जी वाया जाते. त्याच्यामुळे असं एक एक करत एका बाउलमध्ये अंड फोडून घ्यायचं, चेक करायचं चांगलं आहे नाही आहे आणि मग त्याला फेटून घेऊ आपण. आता इथे मी 3 अंड्यांची भुर्जी करते. जवळपास 3 अंड्यांची भुर्जी 2 लोकांसाठी सफिशियंट आहे. अंड पूर्ण आता माझे फेटून घेतेय मी. इथेच जर फेटून घेतलं ना तर भुर्जी छान मोकळी आणि टेस्टी बनते. अशा प्रकारे ना मी संपूर्ण ही 3 अंडी छान अशी फेटून घेते. तोपर्यंत शुभदाच रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉनही प्रेस करा. माझं अंड हे आता फेटून झालेलं आहे. तोपर्यंत कांदाही छान असा गोल्डन ब्राऊन होतोय. अगदी घरातल्या साहित्यांमध्ये झटपट बनते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शन मध्येही सांगा की कशी झालेली आहे. आता इथे आपण कांदा गोल्डन झालेला आहे तर मसाले घालून घेऊयात. इथे मी 1 चमचा काश्मीरी रेड चिली घातलेली आहे. ही तिखट नसते पण भुर्जीला रंग खूप छान येतो. अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. एक चिकन मसाला हाफ स्पून घातलेला आहे मी. कुठलाही घ्या, मी इथे सुहानाचा वापरलेला आहे. आणि अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे. थोडंसं आपण हे मसाले चांगले भाजण्यासाठी एक चिमूटभर मीठ घालून घेऊयात आणि जवळपास 1 मिनिटभर हे व्यवस्थित सगळे मसाले कांद्यांमध्ये छान असे परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत. पाहू शकता रंग आत्ताच खूप छान आलेला आहे. मी इथे टोमॅटोचा वापर केलेला नाहीये. तुम्ही बिना टोमॅटोचे एकदा अशी ही भुर्जी करून बघा. खायलाही खूप छान लागते. मग ती पावाबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही छान लागते. आता तेल सुटलेलं आहे छान आपल्या कांद्याला आणि इथं फेटून घेतलेली अंडी जी आहेत ती मी घालून घेतेय. अशा प्रकारे जर अंड फेटून घेतलं ना तर भुर्जी मिक्स करायलाही अवघड जात नाही. आता इथे चवीनुसार मीठ घालूयात. मिठाचा अंदाज जर तुमचा चुकत असेल तर जवळपास 3 अंड्यांना अर्धा चमचा मीठ पुरेसं आहे. आणि ते धुवून घेतलेली बारीक चिरून कोथिंबीर घालूयात आपण आणि पुन्हा एकदा हे असं मिश्रण 1 मिनिटभर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. पूर्ण मसाले, मीठ हे छान असं या भुर्जीला लागलं पाहिजे. मस्त. खूप छान वास येतोय.
अगदी झटकीपट होते. काहीच वेळ लागत नाही. आता माझं ही सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि जवळपास एक 5 ते 6 मिनिटं आपण याला झाकण ठेवूयात. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता मस्त अंड असं फुललेलं आहे. हे पहा. आणि आता पुन्हा एकदा जवळपास 1 मिनिटभर व्यवस्थित जोपर्यंत भुर्जी अशी मोकळी होत नाही, तोपर्यंत आपण परतून घेऊयात. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढी भुर्जी तुम्ही मोकळी कराल ना, तेवढी ती खायला खूप छान लागते. मस्त. अंडा भुर्जीला लागणारे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेलं आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा चेक करू शकता. असं थोडं-थोडं करत संपूर्ण व्यवस्थित असं परतून घेऊयात आपण. मिनिटभरात सगळं परतून होऊ शकतं आपलं. मस्त. आता इथे आपली अंडा भुर्जी छान रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि जवळपास एक 5 मिनिटं फक्त गॅस ऑफ करून द्या आणि स्टीम करायला ठेवा. अशा प्रकारे एकदम छान मोकळी अंडा भुर्जी आपली रेडी आहे. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीजमध्ये. थँक यू.